हा आहे महात्मा ज्योतिबा फुले वाडा, जिथे पुण्यात राहून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाज सुधारणाचे काम केले. तर मित्रांनो, तुम्हाला जर पुण्यामध्ये या वाड्याला भेट द्यायची असेल, महात्मा ज्योतिबा फुले वाड्याला, तर हा पुण्यामध्ये गंजपेठ या भागामध्ये आहे. या वाड्यामध्ये असं छान महात्मा स्मारक राष्ट्रीय जे सांस्कृतिक महाराष्ट्र शासन उभारलेलं आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि इथे छान असं हिरवळ अशी उभारलेली आहे. आणि या वाड्यामध्ये असं एक बोर्ड पण लावलेला आहे, पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती महात्मा ज्योतिबा फुले. हा छान असा वाडा दिसतो, बघू शकता तुम्ही. असं या वाड्याचं दृश्य दिसतं, तुम्ही बघू शकता. हा आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचा वाडा. आणि इथे तर छान भलं मोठं वडाचं झाड पण आहे. तुम्हाला छान दाखवतोय. हे महात्मा फुलेंचं घर आहे, मी आतमधून तुम्हाला दाखवतो. आणि हे जे तुम्हाला दिसतं इथे असं, हे महात्मा ज्योतिबा फुले यांची समाधी स्थळ आहे. तर या वाड्याच्या आतमध्ये जाताना अशी इथे छान महात्मा फुलेंच्या समाधीबद्दल किंवा त्यांची माहिती दिलेली आहे. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुले यांचं निधन झालं या वाड्यातच. आणि इथेच त्यांचा शवदहन करण्यात आलेलं आहे, त्यांना अग्नी देण्यात आली. आणि नंतर मग सावित्रीबाई फुलेंनी इथेच तुळशी वृंदावन उभारून बसवलेलं, त्यांच्याच पादुका ठेवून हीच समाधी बनवलेली आहे. बघू शकता श्वेता आणि समुद्ध वाड्याच्या आतमध्ये गेलेले आहेत. आता मी ह्या वाड्याच्या आतमधला व्ह्यू तुम्हाला दाखवतो. छान असा हा व्ह्यू आहे वाड्याच्या आतमधला. आणि हे अंगण आहे. आणि मित्रांनो, हे या अंगणामध्ये तुम्ही बघू शकता, ही ती विहीर आहे जे महात्मा फुलेंनी अस्पृश्यासाठी स्वतःच्या घरी विहीर खोदून त्यांना पाणी उपलब्ध करून दिले होते. जे समाजाने नाकारले होते, तर त्यांच्यासाठी महात्मा फुल्यांनी हे विहीर अशी बांधून त्यांना पाण्यासाठी मोकळी केली, म्हणजे जेणेकरून कोणी पाण्यावाचून राहू नये. तर आता चला आपण वाड्याच्या आतमध्ये मी दाखवतो तुम्हाला. तर असं हे आतमध्ये आपण आता जातो आहे. तर हे इकडे सुरुवातीला बघू काय आहेत. इथे तुम्ही बघू शकता जुन्या त्या काळातल्या काही बटणं आहेत. आणि ही त्यांचं किचन आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचं किचन. आता इथे त्यांचा असा मोठा फोटो आहे. आता हे स्वयंपाकघर होतं तेव्हा, आता सध्या हे खाली आहे. पण इथे त्यांच्या जीवनावरील घडामोडी झाल्या त्याबद्दल इथे असं छान असं चित्र काढलेलं आहे. हा तो फोटो जेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेंचं निधन झाल्याचं दाखवतो आहे. हे जो हौद खुला करून दिला अस्पृश्यांसाठी ते आहेत. आणि हा जो प्रसंग जेव्हा आपले महात्मा ज्योतिबा फुले मित्रांच्या लग्नामध्ये गेले होते आणि त्यांना तिथून हाकलून देण्यात आलं होतं, असं हे छान असं चलचित्र काढलेलं आहे इथे. त्याने हे सामूहिक भोजनदान केलेलं दाखवतं आहे. शेती कशी करायची, सामूहिक विवाह, त्यांना जेव्हा महात्मा ही पदवी देण्यात आली तेव्हा ही असे वेगवेगळ्या यांच्या प्रसंगावर ते फोटो आहेत महात्मा ज्योतिबा फुलेंचे. तर आपण ह्या दुसऱ्या हॉलमध्ये जातो आहे. तर इथे समुद्ध फार इकडे तिकडे फिरतो आहे. तर हे इथे छान असं फोटो काढलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. तर समुद्ध त्यांना हात जोडतो. हात जोड समुद्ध, वंदन कर. हां, छान समुद्ध बाळ आपला त्यांना वंदन करतो, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना. आणि इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की सामूहिक विवाह कसा त्यांनी पार पाडला, सत्यशोधक समाजाची कशी स्थापना केली, मुलींना शाळेचे शिक्षण कसं सुरू केलं, हे असे छान चित्र काढलेले आहेत. आणि हा छान असा वाडा आहे. आता याला पुन्हा अजून छान असं म्हणजे सजवण्यात आलेलं आहे. थोडा पळा लागला होता. आता हे राष्ट्रीय स्मारक म्हणून पण ओळखलं जातं. इथे सर्वांचे, सावित्रीबाई फुलेंचे, बाबासाहेबांचे, राजर्षी शाहू महाराजांचे, सर्वांचे इथे छान असे फोटो आहेत, माहिती पण दिलेली आहेत. त्यामध्ये तुम्ही बघू शकता सावित्रीबाई फुले मुलींना कसे शिकवत आहेत, त्यांना सांगत आहेत की शिक्षण किती महत्त्वाचं आहे, विद्या हीच खरी दौलत आहे आणि मानवता हाच खरा धर्म. तर असे वेगवेगळे प्रसंगावर इथे हे आहेत चित्र काढलेले, फोटो काढलेले, आणि त्याच्या खाली त्याची अशी माहिती पण दिलेली आहेत. हा तोच प्रसंग जेव्हा आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंना घरातून त्याच्या वडिलांनी काढलं होतं बाहेर. आणि हे काही असे इथे लेटर्स आहेत जे महात्मा ज्योतिबा फुलेंनी
वेगवेगळ्या यांना लिहिले होते. काही आपल्या समाजसुधारकासाठी छान असे पत्रव्यवहार आहेत इथे. त्यांचं पुस्तक आहे शेतकऱ्यांचा असूड, वर असं त्यांचे पहिला पेज असं प्रिंट केलेलं आहे, दाखवलेलं आहे. हे त्यांचे लेटर्स होते. आता ते व्यवस्थित दिसत नाहीत, पण महात्मा ज्योतिबा फुलेंचे स्वतःचे हस्ताक्षर दाखवलेलं आहे तिथे, इंग्रजीमध्ये सुद्धा आणि मराठीमध्ये सुद्धा. आता आपण दुसऱ्या आणि हां, आपल्याला माहिती आहे की महात्मा ज्योतिबा फुले हे एक छान कुस्तीपट्टू पण होते. इथे बघू शकता हे महात्मा ज्योतिबा फुलेंचे इंग्रजीमध्ये लिहिलेले हस्ताक्षर आहेत आणि हे जे आहेत ते मोडी हस्ताक्षर आहेत. आणि याच्या बाजूला जे आहेत ते डाव्या हातांनी त्यांनी लिहिलेली हस्ताक्षरं काढलेली आहेत. इथे त्यांचे जे पुस्तकाचे आहेत, जसं शेतकऱ्यांचा सूड आहे, बाकीचे आहेत सार्वजनिक सत्य पुस्तक, याच्याबद्दल इथे छान माहिती दिलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांना जो पोवाडा लिहिला होता त्याचं पण इथे सांगितलेलं आहे, माहिती दिलेली आहेत. त्याचबरोबर गुलामगिरी हे जे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल पण इथे एक त्याचा सारांश दिलेला आहे, माहिती दिलेली आहे. बघू शकता महात्मा ज्योतिबा फुले यांचे जे एकनिष्ठ सहकारी होते, जया कराडी लिंबू, हे त्यांचे ते चित्र आहेत ठेवलेले. रावजी चिपळूणकर, असे वेगवेगळ्या सहकाऱ्यांचे ते फोटो पण ठेवलेले आहेत. आता आपण या पुढच्या रूममध्ये आलेलो आहात. तर ही पण एक छान अशी रूम आहे. ही बैठकीची खोली आहेत. इथे आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद यांचा फोटो पण आहे. छान असा आता हा सजवला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे उईलपत्र म्हणून मृत्यूपत्र जे आहेत असं ते इथे दाखवलेलं आहे, म्हणजे कोरलेलं आहे याच्यावरती. संबुद्धची आई संबुद्धला पण सांगत आहेत की फोटो काय लिहिलेला आहे, कसा आहे. तर या खोलीमध्ये असं महात्मा फुले वाड्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि त्याच बाजूला इथे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनपट दाखवलेला आहे. त्यांचा जन्मापासून त्यांनी काय काय केलेलं आहेत इथे सर्व, तर त्याच्या मृत्यूपर्यंतची माहिती सांगितलेली आहे. इथे बघू याच्या बाहेर हे पूर्ण असं पटांगण आहेत. आणि इथे छान असं वडाचं झाड आहे, फार मोठं. छान हा प्रवेशद्वार आहे इथे, तुम्ही बघू शकता. आता इथे पुढे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा असा पुतळा ठेवलेला आहे. तर सॅम आणि संबुद्ध आणि संबुद्धच्या आई त्यांना वंदन करून आलेले आहेत. आता मी पण वंदन करून येतो. मध्ये असं छान हे असं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं अर्धाकृती पुतळा आहे, छान असा दिसतोय. जे महात्मा फुलेंचा वाडा आहे, आता हा समता भूमी म्हणून असं याला ओळखण्यात येतं. आणि याच्या बाजूला तुम्ही बघू शकता असं छान त्यांचा जीवनपट रेखांकित केलेला आहे किंवा स्टॅच्यूवर दाखवलेला आहे. इथे त्यांच्याबद्दल माहिती पण सांगितलेली आहे छान अशी, की महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना कसं शिक्षणाचे धडे दिले होते, छान शिकवलं होतं स्वतः घरी. नंतर सावित्रीबाई फुलेंनी पण मुलींना कसं प्रकारे छान शिकवलं होतं, त्याचे ही एक स्टॅच्यू आहेत ओके. आणि ही माहिती पण दिलेली आहेत. आणि मग महात्मा ज्योतिबांनी कसं विधवा पुनर्विवाह सुरू केला त्याच्याबद्दल हा फोटो आहे. असं दाखवलेलं आहे मित्रांनो की 1876 आणि 77 जेव्हा फार दुष्काळ झाला होता तेव्हा निराधार बालकांना सावित्रीबाई फुलेंनी कसं आश्रय दिला होता आणि त्यांचं संगोपन केलं होतं ते दाखवलेलं आहे. आणि नंतर इथे दाखवू शकता सत्यशोधक समाजाची कशी स्थापना केली आहे आणि 1873 गुलामगिरी या पुस्तकाचे कसं लेखन केलं आहे ते दाखवलेलं आहे. आणि हा तोच प्रसंग जिथे महात्मा ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्य समाजाला पाणी साठी आपला हौद खुला केला होता. त्या बाहेरच्या काही खोल्या आहेत जिथे त्यांचं चळवळीचं काम म्हणजे चळवळीचं काम चालायचं. तर मित्रांनो, या वाड्यात आल्यानंतर असं छान फार आनंद होतो आणि आपल्याला खरंच कळतं की महात्मा ज्योतिबा फुलेंनी या वाड्यात राहून समाज सुधारण्याचे कसे काम केलेत, स्त्री शिक्षणासाठी कसं काम केलेलं आहे. तर खरंच या आणि व्हिजिट करा, फार वेगळा एक अनुभव येतो इथे आल्यानंतर. आणि तुम्ही जर पुण्यात याल तर नक्की या वास्तूला एकदा भेट द्या.